अरे दादा काय पडलं दादा? अरे काय पडलं रे? ये इकडे ते पत्र पडले रे विमानातून. वाचू का? आज 4-5 दिवस झाले मी पाहतो इंस्टा, युट्यूब, फेसबुक उघडले की ते बंद करेपर्यंत फक्त माझ्याच रील्स दिसत आहेत. तुमच्या व्हॉट्सअपमध्ये प्रत्येकाच्या स्टेटसवर मिस यू दादा, तर इन्स्टा स्टोरीमध्ये निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली. जसंही माझ्या जाण्याची वार्ता पसरली, संपूर्ण राज्यभरात हळहळ व्यक्त झाली. कार्यकर्तेच नाही तर मंत्रीही रडले आणि रडतानाचे व्हिडिओही बनले. रील्स बनवणारे इतके भावनिक झाले की बातमी कळताच कॅमेरे घेऊन बाहेर पडले. कार्यकर्त्यांनी मार्केटं बंद केली, आयुक्तांनी शहरं बंद केली, राजकारण्यांनी खाली मान घालून श्रद्धांजली वाहिली. त्यात एक ट्विटर श्रद्धांजली वाहण्याची वैकुंठ भूमी ठरली. जमेल त्यांनी चौकाचौकात बॅनरं सजवली, मीडियाला महिन्याची टीआरपी एकदाच मिळाली. ज्यांना प्रसिद्धीची हाव त्यांनी बोल्ड स्टेटमेंट दिली. हॅशटॅग दादाच्या ट्रेंडवर आपली पोळी भाजून घेतली. व्ह्यूज, फॉलोअर्स, प्रसिद्धी मिळाली ना, तुमचं काम व्हावं, कारण मी फक्त कामाचा माणूस होतो. ते जाऊ द्या, आता थोडं रोकटोकच बोलतो. हे सर्व तर कोणतंही नेतृत्व गेलं तर करताच की, मग यावेळी एवढं वेगळं नाहीच की. तुम्ही मला फक्त कामाचा माणूस मानलात, मग माझ्या राहिलेल्या कामाचं काय? माझ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसाचं काय? माझ्या आठवणी, माझं काम, माझा आदर्श राहील. मी नसतानाही माझं नाव घुमत राहील, पण मग माझ्या अपूर्ण राहिलेल्या कामाचं काय? माझं अपूर्ण स्वप्न जिवंत राहील काय? कार्यकर्त्यांनो, तुमच्या कार्यात माझं अस्तित्व टिकून राहील काय? कार्यकर्त्यांनो, तुमच्या कार्यात माझं अस्तित्व टिकून राहील काय? तुमचाच विश्वासू फक्त कामाचा माणूस दादा. दादांचं पत्र आहे, विमानातून पडले.